हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. माही आणि काव्या इकडे सुट्टी एन्जॉय करतात. येशील की नाही? वाट बघायला लागली सकाळपासून. मुलगी देखील आली. हा ना, काय म्हणते, कशी आहेस? अच्छा, चला. जवळचे पाहुणे लोक येतात. काल संध्याकाळी गडिंग्लजहून भैरीची पालखी भैरी डोंगराकडे जाते आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर आमच्या बालपणीच्या सर्व आठवणींना उजाळा मिळतो. गेले संपले. पालखी जवळ आल्यानंतर अशा प्रकारे फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत केले जाते. अशा प्रकारे पालखी सोहळा पार पडल्यानंतर घरी गेल्यानंतर मावस बहिणी आणखीन मावशांसोबत खूप साऱ्या गप्पा आणि फोटोग्राफी झाली. काय करायचं? बंद कर तू. झोपला बिकला ना तुम्हाला. आणि एकदम मी पण रील्स बनवायला.
तयार होतं जेव्हा मंदिरातून आपण येतोय तर 3 वाजता गेलो होतो. जायला आपल्याला 1 तास लागतो. हे नाहीतर वेळ मिळत नाही. ते सिनियर सिटीजनच्या गप्पा चालू होत्या. इकडे मामांचे वगैरे जेवण चालू होते आणि आम्ही देखील बाहेर जेवणाचा आस्वाद घेत होतो. त्या रात्री जागरण करून पोळीचा नैवेद्य बनवला जातो. पहाटे नैवेद्य घेऊन काळभैरीच्या मंदिराकडे दर्शनासाठी आम्ही सर्वजण जातो. थोडीशी त्याला भाकरी टाक ना, थोडीशी भाकरी दे ना त्याला, शंभूला थोडीशी टाक. खातो ना त्याला मगाशी पेडिग्री घातली होती ना, खाल्ली त्याने. आम्ही पोळ्या बनवत असताना बाहेर यांची स्पीकर लावून अशी काही मजा मस्ती चालू होती. आमचा नैवेद्य बनवून झाला, भरून देखील झाला आणि पहाटेच सर्वांचं आवरून आम्ही मंदिराकडे निघालो. पुढचे झालेले देवाचे दर्शन पाहण्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की पहा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.